छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले विकत मिळायला लागले काय या महाराष्ट्रात? ही माणसं खोटी बोलतात किल्ला आमच्या मालकीचा आहे म्हणून, की सरकारने तो किल्ला विकलाय त्या मालकांना. हा व्हिडिओ संपेपर्यंत बघा. तुमच्या देखील तळपायची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. तो सागर पवार नावाचा एक व्यक्ती त्याच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोपाळगड या किल्ल्यावरती गेला होता. त्या किल्ल्यावरती गेल्यानंतर त्याला किल्ल्यावरती आंब्याची झाडं दिसली आणि आंब्याच्या झाडाखाली एक 4 आंबे पडलेले दिसले. त्याच्या फॅमिलीने ते आंबे उचलले आणि खायला घेतले. तेवढ्या तिथं 4-5 माणसं आली आणि त्यांनी ते आंबे खाऊ नका म्हणून त्यांना सांगितलं. तसेच किल्ल्याचे दरवाजे त्यांनी लावून घेतले आणि या लोकांना त्यांनी कोडून घेतलं. तो किल्ल्याचा मालक जो स्वतःला मालक म्हणतो तो इम्तियाज मनेर नावाचा व्यक्ती तिथं आला आणि तो सांगायला हा किल्ला आमच्या मालकीचा आहे. मी तो सगळा व्हिडिओ बघत होतो. तो माणूस जेवढ्या मोठ्या आवाजात किल्ला माझ्या मालकीचा आहे म्हणत होता ना, त्यावेळेस माझ्या इकडे डोकं हलत होतं. खरंच हे सरकार तिथल्या माणसाला किल्ले विकते की काय? महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मला विनंती करायची, या झालेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करा. जी लोक त्या किल्ल्यावरती अतिक्रमण करून किल्ला आमच्या मालकीचा आहे असं म्हणतायत, या सर्वांवरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करा. बस एवढंच. जय हिंद, जय शिवराय.